किंमत आहे साहेब? आजी, दिवसाला केव्हा किंमत आहे? जेव्हा रात्र आहे तेव्हा दिवसाला किंमत आहे. पण एवढंच नव्हे बाबा, प्रकाशाला केव्हा किंमत आहे हो? हा वा वा, तरुण मंडळी, अंधार आहे तेव्हा प्रकाशाला किंमत आहे. मग एका वक्त्याला केव्हा किंमत असणार? जेव्हा श्रोते आहे तेव्हा एका वक्त्याला किंमत असतात. मी बोलत नाही बरं का, ज्ञानोबराय बोलता, अहो चंद्रकांत द्रवता किर होय, परी ते हात वटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते विना. या ठिकाणी ज्ञानोबरायांची भाषा आहे. म्हणून तुमच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि अभंगाकडे प्रवेश करतो. विठ्ठल विठ्ठल. आता या ठिकाणी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं अधिकत्व, अलौकिकत्व व श्रेष्ठत्व या अभंगातून आपल्या समोर व्यक्त करतात. महाराज, अलौकिकत्व, श्रेष्ठत्व, अधिकत्व म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबारायांचा काय अधिकार आहे? जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला नामाचं महत्व सांगतात. काय अधिकार आहे जगद्गुरु तुकोबारायांचा? दगडा सहित वह्या जैसा तारिलेला ह्या. पण एवढंच नव्हे, ज्याच्या नावाने यम सुद्धा थरथर कापतात. करा तू करा तुकाराम नाम घेता कापेयम. काय अधिकार आहे जगद्गुरु तुकोबारायांचा? पंचकरण या ग्रंथाचा जर आपण विचार केला तर पंचकरण या ग्रंथामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराची व्याख्या आहे. बालाजी महाराज, पंचकरण हा ग्रंथ आपल्याला सांगतो, ज्याही पुरुषाकडे आत्मनात्म विवेक, लक्ष द्या बरं का, ज्या पुरुषाकडे आत्मनात्म विवेक असेल, ज्या पुरुषाकडे वैराग्य असेल, ज्या पुरुषाकडे शमदमामे षटसंपत्ती असेल महाराज, ज्या पुरुषाकडे मोक्षेच्छा असेल, या चारही साधनाने जो मनुष्य संपन्न आहे तो मनुष्य भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. आणि हे चारही विषय किंवा चारही साधन जगद्गुरु तुकोबारायांकडे आहे. महाराज, या चारही विषयांचं आम्हाला जाणीवपूर्वक लक्षात आणून द्या. त्या ठिकाणी पंचकरण ग्रंथ सांगतो, बाबांनो, आत्मनात्म विवेक म्हणजे काय, विवेकाची व्याख्या काय आहे बघा.